कांचन लेकर कुठे गेले? खेळायला लागले. काय खेळत ते? स्केटिंग. स्केटिंग खेळत का? म्हणून ते दांगडू येऊ राहिला आहे की नाही? कोण खेळत आहे स्केटिंग? त्रिशा आणि आलोक का? हो का? स्केटिंग खेळणं जे आहे ना थोडं चांगलं असेल लेकरांसाठी, की जेणेकरून काय माहिती आहे का त्याच्यावर बॅलन्स वगैरे लेकरांना येतात आणि ते स्पोर्ट पण लेखाचे. मला तर स्केटिंगचा स्पोर्ट जो ना सर्वात चांगला आवडतो. बस एवढं आहे की त्याच्यामध्ये एकदम बॅलन्सिंग चांगली पाहिजे, नाही तर थोडीफार दुखापत जास्त होती. तर मी नेहमी त्यांना सांगतो काही ना काही नवीन गेम खेळतच राहा तुम्ही. अरे काय झालं बाळा? काय झालं तिला? चाल बरं एकदा. चल चल चल. अरे काय झालं तिथे? स्केटिंग तुटली? बा दाखव दाखव एकदा. यार हे कांचन तुला माहित होतं का हे असे तुझं दिलं कोण? पाहू का तिथे? तो पाहिलंच नाही का? हवं हे ढिल्ला झालाय की नाही? हे बाई हे ढिल्लं झालं मग काय करायचं? नवीन नट आणायचं का? हे काय झालं? हे ढिल्ला आहे का पुन्हा? हवं हा हे बाई हा नट वेगळा आहे. हा नट ती स्केटिंग दाखव. हे बाई ही दीदीसाठी स्केटिंग आणली होती. जेव्हा मी दीदीची ना आलोक एवढी होती ना, आलोक एवढी होती तेव्हा. आलोक उभा राहून दाखव केवढी होती दीदी दाखव. हे बा ही एवढी होती दीदी, पहिल्या वर्गात होती बस दीदी. तेव्हा आम्ही दीदीसाठी स्केटिंग आणली. पाय इथले नट कसे? हवं दीदी एवढा टाईट नट आहे की नाही तर. आणि हे नट कसे पाय इथले? हे निघला. तर असं करू मग आता याच्यासाठी एक नवीनच नट घेऊन येऊ. हा आता काय करतो मी, आता गावात जातो आणि पहिले दीदीसाठी जे आहे ना एक नवीन म्हणजे म्हणायचा अर्थ पहिले तर नवीन हे नट बसवतो. जर नट नाही बसला किंवा दीदीला नाही आवडलं तर दीदीसाठी मी उद्या नवीन स्केटिंग आणीन मग, आहे की नाही दीदी? हां तुझ्यासाठी मग उद्या मी नवीन स्केटिंग आणू. पण पहिले सध्या हा नट लावून पाहूया आपण. या असं करू का कंचन? ये स्केटिंग घेऊन जाऊ का तिथं? पण नट पाहू नट निघतो का? स्केटिंगच घेऊन जाऊ ना त्याच्या बापाचं. तसं करू ना दीदी. पण काय करू माहिती का, पहिले मी नट काढून पाहिजे. दाखव पकड. नटच काढून पाहिजे नाही तर निघतो का? हा नाही फिटे व जरा स्पीड आहे. जाऊ दे स्केटिंगच घेऊन जाऊ. आहे का नाही? स्केटिंगच घेऊन जाऊ डायरेक्ट. हा तुला कसं वाटतं? आट्यावर आटे चढले ते नाही जाऊ दे, ते काढून देईन ना ते आपल्याला. हा चला चला मग आता एकच घेऊ आणि त्याला ओके करून आणू. चला स्केटिंगच करू. अलेक्सा कूलर बंद कर दो. झालं कूलर बंद. चला आता गावात जाऊ. एका नटासाठी गावात जाणे आपल्याला. हा कांचन ती खेळती आहे की नाही? मग टाइमपास राहतो म्हणतात तिचा. चला जाऊ दे. चाबी घेतली का? चला. काय झालं आता नुसतं त्रिशाचं नटासाठी आम्हाला गावात जाणं लागू राहिलं. पण काय करतात लेकरं खेळतात पण ना. मग खेळतात तर चांगलं वाटतं. जाऊ द्या उन्हातानाचं घरातल्या घरात काही ना काही स्केटिंग नाही. तर जर ती जर नट जर नाही बसवला मी हां तर तिला मला उद्या नवी स्केटिंग आणून देणं आहे. त्याच्यामुळं मग त्याच्यापेक्षा एक नट आणून द्यायला पुरतो कधी पण. नाही तर 1000 रुपयात ती स्केटिंग येईल. त्याच्यामध्ये अजून माझे 1000 रुपये वाया जातील. चला लेकर आहे. चला बसा. हां आता मला असं वाटतं 8 वाजता पण चिखलीत 8:30 वाजले का? तर बाबूलॉजमध्येच मला असं वाटतं सायकलची दुकान उघडी राहील. बाकी सगळ्या बंद झाल्या असेल. तर चला आता बाबूलॉजवरच जाऊन पाहू. कारण त्रिशाचं जे आहे ना एकदम रात्री तिला माहीत पडलं की म्हणजे स्केटिंगचा जो आहे ना नट निघला म्हणून. तर पाहू आता तिथं बाबूलॉजचं दुकान उघडं आहे की नाही. चला आता चला घ्या दीदी दाखव स्केटिंग. जिथं नट तुटेल ती दाखव. हे वाले ना
नट पाहते ते नट भेटतो का नाही. बरं झालं ही तरी दुकान उघडी होती आहे की नाही तिच्या. पण ही चांगलीच टायमापर्यंत उघडी जाते. हा मग आता इथं बाबूलाज मध्ये आहे ना 10 वाजे लोक तर उघडी राहते हमखास. पाहते पंक्चर करणं चालू आहे इथं. इथं बाबूलाज असल्यामुळे बा इथं सर्व पाहते ते थोडा टाइम लागू राहिला. हाँ इसको ओ खुर्रा नहीं यार वो पाना नहीं था अपने पास. एवढा जाम झाला ते की पाण्यानं खोलून लागू राहिला तो है की नाही. तू फिट केला का त्यो आलोक. तू फिट केलता त्यो. बापरे आलोकने एवढं कसं काय फिट केलता त्याला. त्याला दरवाजाचा नट काढून लावला. हो का त्याच्यामुळे तेवढा फिट झाला आहे की नाही तो. हाँ भैया बिठा दिया क्या. अच्छा ओके अच्छा फिट कर दो लगे. नट अगर बोगस होगा तो नट भी डाल दो ना लगे तो नया वो ऊपर का क्या यही लगता उसको है ना. अच्छा वो जो है ना आगे पीछे नहीं होना ये इसके वास्ते है वो. समोरून पाय ना. ओके पाहते झालं का ओके. मोठी थांबा मोठंच करू. झाली ओके त्रिशो झाली का ओके. तर भैयाला नटचे 5 रुपयेच घेतले. चांगलं मस्त बसून दिला त्यांनी जबरदस्त. घालून देऊ राहिली का बाळा. चला मग अरे इथं कसं चालशील असं कर ना घरी घालतो ना. हां घरी घालतो पडशील ना. काढते पद्धतशीर. तर आता आलो आम्ही घरी. चला आता घरी आलो. सगळं स्केटिंगचं ते हे वगैरे घेऊ. आता पाहू आता त्रिशा कशी चालवती पाहू. आता तिनं तर नुसती गडबड केली. पप्पा मला स्केटिंग चालवायची पाहूया आता ती कशी चालवती. ए ये बरं दाखव आम्हाला. पाहती आता झालं का बांधणं. चला हो चला मस्त झाली. मस्त चालवती त्रिशा स्केटिंग. मला असं वाटतं आता जे ना त्रिशासाठी एखादी चांगलीवाली स्केटिंग आणून घ्या. ऐक त्रिशा आणू ना तुला चांगलीवाली. चला मग आता नक्की तुझ्यासाठी मी त्रिशासाठी नक्की एक बुक करीन मी चांगली स्केटिंग.